गणेश भाई कसं वाटलं मग दर्शन कसं झालं? खूप छान दर्शन झालं. मग संकेत भाईची फॅमिली भेटून खूप आनंद झाला. गणेश भाई लग्न केलंय काय? आ जाओ गणेश भाई, सल्ला देतो. अरे ज्याचं पण लग्न झालंय त्यांना डेली सकाळी कोवॅक्सिन मिळते, नाहीतर कोविशिल्ड. सॅमसंग फोटो काढ तर फोटो क्लिक होतो. बोल एकदा. सॅमसंग फोटो काढा. बघितलं क्लिक झाला. माझी हालत सध्या त्या क्रेन सारखी झाली आहे. त्या क्रेन मध्ये जो ब्लॉक आहे, एक जण वर खेचतो, एक जण खाली खेचतो. नमस्कार मित्रांनो, तारीख 9 नोव्हेंबर आणि वेळ झालेली थोडा लेटच झाला. ॲक्च्युली 4:30 वाजून गेलेले. ॲक्च्युली आपला बेत होता इकडे मागं बघू शकता नेहरू सायन्स सेंटर फिरण्याचा. दिवाळीची पण म्हणजे सुट्टी संपत आली ना, तर त्यामुळे ॲक्च्युली नेहरू सायन्स सेंटरला खूप गर्दी होती. तर त्यामुळे आम्ही ॲक्च्युली प्लॅनच ड्रॉप केला इकडे जाण्याचा, कारण आपल्याला प्रॉपर व्लॉग करायचा होता. तर तेव्हा थोडंसं गर्दी कमी असेल तर तेव्हा व्लॉग व्यवस्थित शूट होईल. तर त्यामुळे आपला हा प्लॅन आम्ही पोस्टपोन करतोय. प्लॅन तर पोस्टपोन करतोय पण व्लॉग पोस्टपोन नाही करत आहे. तर आज एक व्लॉग तर शूट करूच म्हटलं. आणि आता आम्ही चाललोय महालक्ष्मी टेम्पल. आपल्याबरोबर सध्या तरी आहेत गणेश भाई. अरे क्या भाई, 1 बजे बोलते बोले 5 बजा दिया यार. ऍक्च्युली झालं काय, खूप मोठा इकडे लफडा झालेला आहे. गपलत काय झाली, मी गेलो नेहरू तारांगणला आणि हा बोलवलं नेहरू सायन्स सेंटर. ऍक्च्युली ना हे राहिलं ना ते राहिलं, कॅन्सल दोन्ही पण झाले. प्रॉब्लेम असा झाला की मी जस्ट गणेश भाईला सकाळी कॉल केला, म्हटलं की आपल्याला नेहरू सायन्स सेंटरला पोहोचायचंय, तर तू निघ तिकडून पटकन 2 वाजेपर्यंत, मी पण निघतो इकडून. आणि गणेश भाईला वाटलं की मी नेहरू तारांगण बोललो म्हणून. गणेश भाई मी गेट जवळ उभा आहे, मी म्हणतो मी पण गेट जवळ उभा आहे. नंतर लोकेशन जेव्हा आम्ही एक दिवसाचं एक्सचेंज केलं, चेक केलं, तेव्हा कळलं की मी नेहरू सायन्स सेंटरला पोहोचलो आणि गणेश बाबला नेहरू तारांगणला. आणि मी इकडनं नेहरू तारांगणवरून टॅक्सी मारून मग परत इकडे आलो. मग इकडे आल्याच्या नंतर पण संपलं. आता बोललो आता प्लॅन झाला आपला महालक्ष्मीचा. आता महालक्ष्मीलाच जाऊ आणि मस्त देवीचं दर्शन घेऊया आणि घरी जाऊया. येस, तेच म्हटलं आता जातो आपण महालक्ष्मीला जातो. आणि आजचा ब्लॉग पण थोडा स्पेशल आहे, कारण आपल्या ब्लॉग मध्ये गणेश भाई तर असतोच, पण हा ऍक्च्युली माझा फॅमिली ब्लॉग पण होता. तर आहे आपलं म्हणजे दोघं भाऊ आणि आई, तर हे पण आले होते. पण यांना जस्ट आता सध्या टॅक्सी करून पुढे पाठवलंय. पण हे ब्लॉग आहे ना तुमच्यासाठी आम्ही नक्की एक दिवस घेऊन येणार, कारण की आम्ही म्हणजे आता काय सगळे सण वगैरे संपलेले आहेत. आता आम्ही जेवढं बाहेरचं काय ट्रॅव्हलिंगचं वगैरे दाखवायचा प्रयत्न नक्कीच करू. आता हे ना सायन्स सेंटर तुम्हाला नक्की दाखवणार आणि नेहरू तारांगण पण एक नक्की दाखवणार. उद्या जायचं का? उद्याच येऊ आपण, म्हटलं संडेला. हा उद्याच येऊ. आज शनिवार आहे, उद्या संडे 10 तारखेला. तर बघू, जर जमलंच तर 10 तारखेला आम्ही येऊ इकडे. नक्की येऊ, नक्की येऊ. चला, आपण पण टॅक्सी पकडली आहे. आता इकडून समजा 10 मिनिटांमध्ये आपण पोहोचू महालक्ष्मी मंदिर आहे. चला मित्रांनो, जस्ट पोहोचलोय आता मी महालक्ष्मी मंदिराजवळ. हे बघा, तुम्ही ज्या मेन रोडनी उतरता ना ज्या टॅक्सीत ना, तर बघा इकडे एक ना श्री स्वामीनारायण मंदिर लागतं आणि त्याच्या समोरच जी गल्ली आहे ना, तर त्या गल्लीतच आपल्याला स्ट्रेट जायचं पुढे. ठीक आहे, बस आता माझी फॅमिली पण पुढेच थांबली आहे. तर आता आपल्या फॅमिलीला जाऊन भेटू. ठीक आहे, चलो गणेश भाई. गणेश भाई एकदम चकाचक आलाय एकदम आज. हा भाई, ऊन कसलं यार. हे बघा, जसं मी सांगितलं की ह्या गल्लीतनं पुढे आले ना, तर एक पहिलं आपल्याला ना इकडे हनुमान मंदिर लागेल. स्वयंभू श्री पाताली हनुमान मंदिर. ठीक आहे, मग पहिला इकडे पाय पडून घेतो आणि नंतर आम्ही पुढे जातो. ठीक आहे. जस्ट आता मंदिराचा जो मेन प्रवेशद्वार आहे तर तिकडे पोहोचलोय. हे बघा, या बाजूने मेन एंट्री आहे. आता आपण बस आतमध्ये जाऊ, सरळ आतमध्ये जाऊ. ठीक आहे. यहाँ पे चाचा बैठते थे, पता है क्या? एक बूढ़े चाचा बैठते थे, कमल बेचते थे. हाँ, है नहीं क्या? गाँव गए क्या? वो है अपने पुराने पहचान के वो. चला जाऊ, आतमध्ये जाऊ आणि आपल्या महालक्ष्मी देवीचं दर्शन करून येऊ. धन्यवाद महाराज. चला मित्रांनो, मस्त देवी दर्शन पण झालेलं आहे आणि आपली आई पण आहे आज ब्लॉगमध्ये. स्क्रिप्टेड ना जे आहे देवी काय महालक्ष्मी मंदिरामध्ये दर्शन घेतलं, खूप बरं वाटलं. आणि जाणार होतो दुसरीकडे, नेहरू तारांगणाला जाणार होतो, पण आम्हाला देवीकडे यायला लागला. यस, ठीक आहे. जस्ट देवी दर्शन झाले आता. जस्ट ठीक आहे, आता उसाचा रस पितो आणि त्याच्यानंतर थोडंसं आता आपण कुठेतरी शांत बसू आणि मग तिकडे काहीतरी थोडंसं बोलू आपण थोडं. ठीक आहे.
चला आपला उसाचा रस पण आलेला आहे. तिकडे 3 मेंबर इकडे 2 मेंबर तिकडे. हे बघा मित्रांनो, ह्या बाजूने आपण दर्शन करून आले ना देवीचं, की इकडे समोर एक गणपतीचं मंदिर आहे मागच्या बाजूला आलेले तर, आणि इकडे एक आपलं मारुतीचं मंदिर आहे. आपण जरा थांबू इकडे, जरा थोडी विश्रांती करू. या बाजूला कोस्टल रोड आहे. हा मित्रांनो, अजून एक गोष्ट सांगायची होती की जेव्हा दर्शनाला गेलो आतमध्ये, तर ॲक्च्युली आतमध्ये फोटोग्राफी व्हिडिओग्राफी अलाव नाही आहे. पण आतमध्ये जे महाराज आहे तर ते आपल्याच ओळखीचे आहेत. तर 2 वर्षापूर्वी पण आलो होतो, जेव्हा माझा वाढदिवसाचा व्लॉग बघताल आपण 2022चा, तर तेव्हा पण त्यांच्याशी भेट झाली होती. आणि आज पण ते म्हणजे लकीली आज पण ते भेटले मला. तर त्यांनी बघा आपलं देवीची शॉल आणि नारळ पण दिला आपल्याला. तर आपले जे मंदिरातले महाराज आहेत तर त्यांना पण धन्यवाद. ठीक आहे, खूप खूप धन्यवाद. आता बस काय म्हणलं आई, तुला कसं वाटतंय? मला तर एकदम छान वाटते. जवळपास किती लय वर्षानंतर आलो ना आपण. मी जर तू 8वीत होता तो तेव्हा आले होते. सचिन 8वीला पास झालता पहिल्या नंबरनी, तेव्हा मी आले होते. त्यानंतर आता आली. म्हणजे एवढ्या वर्षानंतर जवळपास आली. माझ्या मते ना आम्ही 20-25 वर्षापूर्वी 20 वर्ष झाली 20 वर्षानंतर मी आले. जेव्हा यायचो ना तेव्हा, तर आपण ह्या म्हणजे असं मागच्या बाजूला बघताना तर इकडे सगळे ते दगड होते, सगळे दगडी होते. त्या दगडीवरनं जाऊन सगळं आपण ह्या मागच्या बाजूला ॲक्च्युली समुद्र आहे, तर तेव्हा समुद्राचा म्हणजे सगळा आनंद घ्यायचे. पण आता थोडंसं इन्फ्रास्ट्रक्चर या बाजूला ना पूर्ण, आता आपला जो कोस्टल रोड आहे जो इकडून येतो, जो आपला मरीन ड्राईव्हच्या साईडनी जो कोस्टल रोड येतो, आणि ह्या बाजूला तो कनेक्ट होतो पुढे आपला बँड्रावली सी लिंकला. ठीक आहे गणेश भाई, कसं वाटलं मग दर्शन, कसं झालं? खूप छान दर्शन झालंय. हां, खूप छान दर्शन झालं, मस्त झालं ना? खूप छान वाटलं. कारण की खास म्हणून दर्शन तर झालं, पण संकेत भाईची फॅमिली भेटून खूप आनंद झाला. फर्स्ट टाइम मी भेटलो, आणि सुमित भाईला तर मी भेटलेलोच एकदा शिर्डीला आम्ही सोबतच गेलो तेव्हा. पण मोठ्या भावाला सचिन भाईला आणि मम्मीला पहिल्यांदा भेटलं. खरंच खूप छान वाटलं समोर भेटून, खरंच खूप भारी वाटलं. ॲक्च्युली कसं असतं की आमचा दोघांचं यूट्यूब चॅनल आहे, तर गणेशबाई पण म्हणजे असं ऑलरेडी ब्लॉगमधनं पाहिलेलं असतं की फॅमिलीला पाहिलेली आहे. ठीक आहे, आणि आमच्या पण जे फॅमिली मेंबर आहे जेवढे म्हणजे सचिन भाऊ, सुमित भाऊ आणि आईनी, तर त्यांनी गणेशबाईला पण फॉलो करतात, तर गणेशबाईचे पण ब्लॉग बघतात. तर म्हणजे बाकी एकदम असं म्हणजे व्हर्च्युअली पूर्ण परिचयाचे आहेत. पण फर्स्ट टाइमच भेट झाली. पण भेट झाली तर असं नाही की म्हणजे फर्स्ट टाइम भेटतोय तर अशी ओळख नाही आपली, असं काय नाही. म्हणजे असं वाटतं की ठीक आहे आपण पहिल्यापासूनच ओळखतो एक दुसऱ्याला, तर त्याशिवायच भेटलो. असं काय म्हणजे एकदम फॉर्मल नाही, एकदम घरच्या सारखीच भेट झाली, एकदम व्यवस्थित. तर बरं वाटलं ऍक्च्युली, बरं झालं. ठीक आहे, मस्त वाटलं. बस आता इकडे मस्त, आता संध्याकाळ पण व्हायला लागली आता. गणेश आमचा रस्ता निघाला. हा, माझे 3 मुलं आहे, 4था मुलगा. मम्मीला मी ब्लॉग मध्ये बघतो संकेत भाईच्या, आज प्रत्यक्ष बघतोय. हा, आज भेटलो, आज परस्पर भेटलो. सचिन भाईचं म्हणजे आभार मानलं पाहिजे, कारण की एवढा आजारी असताना पण तो आलाय, आणि त्याचे खूप म्हणजे भारी वाटतंय जरा. त्याला ऍक्च्युली आता मला वाटतं मंदिरात आल्याच्या नंतर पूर्ण आजार निघून गेला असेल, आहे ना? हा तेच जरा बोला काय बोला. सांगू. हा, मजा आली. ऍक्च्युली आमचा प्लान झालेला नेहरू सायन्स सेंटर. गणेशबाई कमीत कमी 6 तास उभे होते, त्यांचे आभार मानले पाहिजेत, गणेशबाई त्यापेक्षा आणि मानलं पाहिजे. भेटून आले असते. एवढं त्यांना राग आला असेल, पण तरी पण तोंडावर स्माईल. झालं काय म्हणजे मी माझं काय कालचा एक ब्लॉग एडिट करायचा राहिलेला, मग मी संकेत भाईला बोललो की मी इथं मी त्याच्यामध्ये ब्लॉग एडिट केला, आणि आता तो अपलोड पण केलेला आहे. फक्त त्याला थंबनेल वगैरे लावायचं, पब्लिश करायचं बस. हा, नाही चालेल, मस्त झालं. आणि तो माझा गणरावर येईल ब्लॉग, माझ्या गणरावर ब्लॉग येईल. हा, अच्छा, माझं काय झालं इकडे, काय झालं? अडकले काहीतरी. अरे थांब. सगळं ते एकदा निघलं की धागा अरे सगळं ते गोलवालं फिरव, हे गोलवालं. अरे यांनी ते थोडी नाही. होणार रे. हा माहिती मला, कळलं मला. 1 मिनिट पहिला हे काढून ना त्याला फ्री करूया ना, आता कर ना. ठीक हा, आहे, जर एक धागा निघला की सगळंच निघतं. ठीक आहे. एक गॅस तो सारी जागे सत्यामध्ये डायलॉग माझ्या. सकाळी 11 वाजता उठलो, आईच्या शिवाय खाल्ल्या, त्यानंतर आईच्या शिवाय खाल्ल्या. 11 वाजता उठल्यानंतर कन्फ्युजन होतं की कोण येत आहे पहिला. म्हणजे पॅसेंजर कन्फर्म नव्हते, पण माणसं वाढत गेली. नंतर RSC झालं. नंतर मग 2 तास उबेर बुक होत नव्हती. मजा आली, आणि काही प्लान नव्हता, अचानक झालाय प्लान. अचानक मध्ये भयानक प्लान झालाय, मस्त झालं. आणि आता सनसेट बघायचा तोही मिळाला. लिंक केली. तब्येत ठीक आहे का आता? आवाज माझा थोडा घसा बसलाय, पण होईल ठीक उद्यापर्यंत. सकाळी कोवॅक्सिन दिला. हा, सकाळी ज्याचं पण लग्न झालंय आणि ज्याची पण जो पण आई आणि बायको सोबत राहतोय, त्यांना डेली सकाळी कोवॅक्सिन मिळते, नाहीतर कोविशिल्ड.
अंबानीला याचा पुतणी कोविशिल्ड झाला. नाही. स्पुतनिकची माहिती घेऊया. गणेश भाई लग्न केलंय काय? नाही, म्हणून मी एक सल्ला देईल. आ जाओ गणेश भाई, सल्ला देता हूँ. अरे अच्छा सल्ला देता हूँ, फिर बाद में ये व्लॉग देख के पछताओगे. माझी हालत सध्या त्या क्रेन सारखी झाली आहे. त्या क्रेन मध्ये जो ब्लॉग आहे, एक जण वर खेचतो, एक जण खाली खेचतो. गणेश भाई ती क्रेन बघा. बस मित्रांनो काय नाही, माझ्या थोडी मजा मस्ती चालू आहे. माझं एवढं मुंडकं कट करतो आम्ही. अरे तू लावलं म्हणजे मला वाटलं झालं माझ्या. एवढी थोडी रेंज आहे. बस मित्रांनो थोडीशी मजा मस्ती चालू आहे. तर आता आलोय तर म्हटलं थोडासा आपला तसा टाइम पण गेला पाहिजे, टाइमपास झाला पाहिजे. थोडी गप्पा गोष्टी करू आणि थोडासा इकडचा जो परिसर आहे त्याचा पण थोडासा आनंद घेऊ. आणि त्याच्यानंतर मग पुढे काय आता निघायचं ना आता. पुढचा स्पॉट बघूया. हा तिथे पाणी होतं सगळं. हा पाणी वगैरे नाही, इकडे दगडी होती रे बाबा. इथपर्यंत आपण पूर्ण चालत जायचो नाही, दगडा. पण इकडे लाटा यायच्या भरतीच्या टायमाला. हो ना? पूर्ण इथपर्यंत दगडी होती ना, पूर्ण काही दगडी होती. पर्यंतच होतं. स्लिप पण व्हायची दगडी. चला आता थोडा आलो तर फोटोशूट करतो संध्याकाळ पूर्ण रात्र होण्याच्या अगोदर, आणि त्याच्यानंतर पुन्हा ब्लॉगच्या एंडला भेटतो. हे बघा मित्रांनो, इकडं आता माझ्याकडे जो मोबाईल आहे सेम मोबाईल भावाकडे पण आहे, S23 अल्ट्रा. हे बघा इकडे चंद्र आहे, भाऊ चंद्राचा पण फोटो काढतोय. अरे काय बात आहे, येते पूर्ण येतं ना. मी सांगेल तेव्हा ना हे करा. हां याच्यामध्ये एक फंक्शन आहे मित्रांनो, की ह्यात मराठीमध्ये जरी बोललो ना की सॅमसंग फोटो काढ तर फोटो क्लिक होतो. बोल एकदा. सॅमसंग फोटो काढा. बघितलं क्लिक झाला. अजून एकदा परत कर, अजून एकदा परत कर. सॅमसंग फोटो काढा. आला का? आला. जनरेट नाही झाला ना? जनरेट होतं. जनरेट होतं ते. ॲक्च्युली सॅमसंग फोटो काढा बोलल्या फोटो नाही आहेत. आम्ही जस्ट असंच छोटासा प्रँक केला. तर इकडे स्टिक आहे माझ्याकडे, स्टिकवर क्लिक केल्यावरच फोटो येतो आपला. ठीक आहे. ठीक आहे. गणेश बाय झालं का, शूट केलं की नाही? ठीक आहे, जायचं आता. बस अजून 5-1 मिनटं विश्रांती घेतो, आराम करतो आणि त्याच्यानंतर आपण निघू इकडून आता. ठीक आहे, चला. तर चला मित्रांनो, मग आजचा ब्लॉग पण एंड करण्याची वेळ आलेली आहे. तर जसं सांगितलं की जेव्हा घरातून निघलो होतो तर तेव्हा प्लॅनिंग वेगळा होता आणि नंतर प्लॅनिंग थोड़ा. हम लोग निकले थे कर्जत के लिए, पहुंच गए कसारा. वैसा हिसाब हो गया अपना. घर में हो गया पसारा. हाँ, घर में हो गया पसारा. और आग लगा दी. अभी निकलेगी नाला सोपारा. आमच्यासारखं झालं. बस तेच मस्त झालं, दर्शन पण मस्त झालं जसं आपण बघितलं. आणि नंतर आपले जे महाराज होते त्यांना पण पुन्हा एकदा धन्यवाद, खूप खूप धन्यवाद. तर पुढचा प्लॅनिंग काय आता माहीत नाही, फक्त गणेश भाई निरोप घेतोय आता. त्याला पण एक ठिकाणी जायचं आहे थोडं अर्जंट, तर त्यामुळे गणेश भाई निरोप घेईल. घरी जाऊ किंवा अजून पण थोडं फिरू, पण कुठे फिरू याचं काही प्लॅनिंग नाही आहे. जर कुठे गेलो तर पुढच्या व्लॉगमध्ये दिसेलच आपल्याला. आणि बस आता सध्या निरोप घेतो, भेटू आता पुढच्या व्लॉगमध्ये. तोपर्यंत महालक्ष्मी मातेचा विजय असो.